आता मोदी साहेबांची आई मरण पावली, पण गुजरातमध्ये साहेब आईच्या भेटीला पांढरी साडी नेसलेली आई, सुरकुत्या पडलेली आई, चष्मा दोरीनं बांधलेली आई, जॅकेटवाले पंतप्रधान पांढऱ्या साडीची म्हातारी बाकड्यावर चिकटून बसले. आपण टीव्हीला पाहिलं. आईनं साहेब फुलपात्रभर पाणी दिलं. साहेबानं पाणी घेतलं. निलेश भाऊ, शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. क्षणाचा विलंब लावला नाही. आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. जगन्नाथ भाऊ, त्यांना तोंड पुसता येत नाही रे. पंतप्रधान आहे भारताचे. मी का सांगतो, पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठं व्हा, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात. सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. भाऊला सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तोहा माधव
देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी या लाड महाराज द्रव्यधारा क्षणभंगुर
रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रे रंगे रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगी 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 रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे 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 रंगे रे श्री रंगे काय भूललासी पतंगे काय भूललासी पतंगे शरीर गायाचे ठेवाणे शरीर गायाचे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे काय पतंग शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे जने दरसी
अभिलाष धरिसी अभिलाष
रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जेणे नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणासाची दुसरे चरणासाची दुसरे चरणासाची जाऊच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग दया माझे दंडवत दया माझे दंडवत हे प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जेणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे ते लेकरू कोणाचे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय निवृत्ती पाटील बाजी इलक यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे तिन्ही सुपुत्र भगवान सेठ बाळासाहेब सुरेशराव तिन्ही बहिणी वच्छलाबाई गंगाधर नागरे गंगा भागीरथी हिराबाई शंकरराव आंधळे गंगा भागीरथी विजयाबाई विठ्ठलराव आंधळे यास सौभाग्य हा ते एक बरं या सर्व परिवाराच्या वतीनं स्वतः भगवान सेठनी सौभाग्य दिलेल्या निमंत्रणामुळे
तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित हरिभक्तिपरायण लाड महाराज तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक महाराज, मृदंगाचार्य महाराज, विनेकरी, एवढे सगळे गायनाचार्य, टाळकरी, पाठीमागचे टाळकरी, इकडचे टाळकरी, भालदार, चोपदार, विनेकरी, आमचे नवनाथ भाऊ, बाळासाहेब, लाल बहादूर शास्त्री, ते जाऊ दे आपलं गुप्त ठेवा, चेअरमन साहेब कैलासरावजी तांबे पाटील, जगन्नाथ भाऊ, बरं पाहुणे म्हणून आले तुम्हालाही नमस्कार. सन्माननीय वडगर साहेब, बरीचशी मान्यवर मंडळी पुढे बसलेली आहे. काहीचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्कीच राहून जाणार आहे. म्हणून सर्वांना एकदा पांडुरंगाच्या स्वरूपात मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, विविध क्षेत्रातील सर्व मंडळी आणि इलक परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी वारकरी संतांच्या अतिशय सुंदर आणि भव्य नियोजन इलक परिवाराने केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाड महाराज, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा आपल्या जन्मदात्याचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. सगळे गाजलेले गायनाचार्य, गाजलेले मृदंगाचार्य, सगळे सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले, पत्रकार, कशात काही कसर नाही. म्हणून भगवान सेठ, सुरेश भाऊ, बाळासाहेब यांना धन्यवाद देतोच, पण त्या तिन्ही बंधूच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील मंडळी लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्याचं सौंदर्य वाढवलं. म्हणून तिन्ही बंधूच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये कधी न भरून निघणारी उणीव आहे. बरं का लाड महाराज, प्रदीर्घ पितृछत्र या परिवाराला लाभलं आणि खूप सेवा, अगदी काचेच्या भांड्यासारखं वडिलाला सांभाळलं, हे आम्ही साक्षीदार आहोत. अधूनमधून आम्ही भेटीला यायचो. बाबा आनंदात आहे महाराज, माझे तिन्ही लेकरं एकमेकावर प्रेम करतात, त्याच्यापेक्षा मला काय आनंद पाहिजे एकात.
आणि त्या आनंदाच्या बळावर त्यांनी एवढं वय पूर्ण केलं. तरी आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जन्मदाता पाहिजे बरं का जगन्नाथ. कारण काहीच कमी नाही. गोकुळासारखा परिवार आहे. उणीव केदार शेठ उणीव आहे यांच्या पाठीवर थाप टाकणारा नंद पाटील गेला याची उणीव आहे. विठ्ठल विठ्ठल या सावकार बापरे सगळ्या सिन्नर तालुका दिसतोय आज. जगन्नाथ भाऊ काय भानगड आहे. यांनी किती मोठं व्हावान होणार आहे. तुम्हाला पदर फाटेपर्यंत परमेश्वर देणार आहे. तुमच्या तिन्ही बंधूच्या पाठीवून शाबासकीची थाप पडू द्या. पण भगवान सेठ निवृत्ती पाटलाच्या शाबासकीत जो प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्र विजयाचा आनंद पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. या सिन्नर तालुका पुत्र विजयाचा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. बरं का ओडगर साहेब, जन्मदात्या बापाला. आणि नवनाथ भाऊ मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम बाप करतो. मग असं का झालं. मायचं समाजाला दिसतं आणि बापाचं लपून आहे म्हणून मागं पडलं. त्याचं प्रेम कमी नाही, काकणभर जास्त. फक्त दिसतंय समाजाला आईचं. पेशंटच्या जवळ बसलेली आई, झेंडू बाम लावून देणारी आई, त्याला गोळ्या औषध देणारी आई, चमच्यानं दूध पाजणारी आई, सगळ्या समाज पाहतो. पण त्यावेळेला टेन्शनमध्ये हातावर हात चोळत दवाखान्याच्या ग्राउंडवर यरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. एवढं लक्षात ठेव. त्याचं कुठं प्रेम कमी आहे. आपण पहा पुराणाचे पुराण याच्यासाठी भरले. बापावर कीर्तन होईल एवढं प्रेम मला सांगता येईल. विठ्ठल तरी एक 2-2, 4-4 मिनिट घेऊन बरोबर वेळेत, त्याची अजिबात काळजी नसावी वेळेच्या बाबतीत. उलट 5-10 मिनिट आधीच संपवू आपण. पुढे मोठे मोठे लोक आले म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांनाही संधी देऊ. बरं का हरिदास, बरोबर करू. भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला. सर्वांना माहिती आहे. रात्री 12 वाजता झाला. कडकडून मिठी मारली वसुदेवानं. हे मायबापाचं सांगतो मी. रात्री जेलमध्ये आनंद आवरेना बापाला. पण देवकी माय रडू लागली. पतिदेव, इथून मागच्या 6 लेकराचं माझ्या भावानं काय केलं हे आठवा. या गेटच्या समोरचा दगड आपल्या समोर लेकराचा पाय धरायचा, गरगरा फिरवायचा आणि डोकं फोडून मारायचा. आपण तडफडत होतो. 6 लेकरं मारली. या राणे साहेब 6 लेकरं मारली. मग सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आणि ते उशीर लावू नका. जनी कंसाची कळला बाळाची मारिले. जावा जावा. माझ्या बाळाची मारिले, बाळाची मारिले. जणी कंसासी कळल, माझ्या बाळासी मारिल.
हे मायचं प्रेम आहे, देवकीचं, बरं का लाडबाबा. पण पुढचं ऐका. मध्यरात्र आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, डोळ्यात बोट घातली तरी पुढचं काही दिसणार नाही असा काळा कुट्ट अंधार आणि यमुनेला पूर. तरी कृष्णाला टोपल्यात घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला आणि त्याला गोकुळात सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी बाप जेलमध्ये वापस आला. मग बापाचं कुठं प्रेम कमी? विठ्ठल. आता एकदा रामायणात रामचंद्र प्रभूला वनवासामध्ये सोडून सुमंत प्रधान 6व्या रात्री 12ला अयोध्येत. आता सगळे प्रतापपूरच्या लोकांना पाठ झालं. 7 दिवस बाळासाहेब अहमद भाऊ पाठ झालं रामायण. अगदी 2 मिनिटात सांगतो. रात्री 12ला माय कौसल्याने सुमंत प्रधानाला विचारलं, होडगर साहेब, मायचं प्रेम सांगतो. सुमंता, बोला आई साहेब. 7 दिवसापूर्वी माझ्या रामाला वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे बरं का तुझा. काही नियम आहे, आज जेवायचं नाही, झोपायचं नाही, दरबाच्या आसनावर बसून राहायचं. आदल्या दिवशी गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला. आदल्या दिवशी राज्याभिषेक आहे बडे. राज्याभिषेक झाला नाही, तसाच उपवासी राम माझा वनवासात गेला. मी माय आहे त्याची. आईच्या नात्यानं माझा प्रश्न आहे, कुछ खाया था मेरे बेटेने. हे एकच पात्र आहे जगात. नाही तर तुम्ही कमाई करून या चौघाचे 4 प्रश्न असतात. आल्या आल्या बाप विचारतो, राणे साहेब कितना कमाया. मुलगा विचारतो कितना बचाया. बायको विचारते कितना लाया. शेवटी माय विचारते, बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे तुमच्या जेवणाची चौकशी करणार. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठं व्हा पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात हे लक्षात ठेवा. आता मोदी साहेबांची आई मरण पावली, पण गुजरातमध्ये साहेब आईच्या भेटीला पांढरी साडी नेसलेली आई, सुरकुत्या पडलेली आई, जस्मा दोरीनं बांधलेली आई, जॅकेटवाले पंतप्रधान पांढऱ्या साडीची म्हातारी बाकड्यावर चिकटून बसले. आपण टी व्हीला पाहिलं. आईनं साहेब फुलपात्रभर पाणी दिलं. साहेबानं पाणी घेतलं निलेश भाऊ. शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. क्षणाचा विलंब लावला नाही. आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. जगन्नाथ भाऊ, त्यांना तोंड पुसता येत नाही रे. पंतप्रधान आहे भारताचे. मी का सांगतो, पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठं व्हा, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात. आणि आई, पहिला प्रश्न ते, अरे आई गेल्यानंतर किती चांगले पदार्थ नंतर खा तुम्ही, ती गोडी पदार्थाला नाही लाड महाराज. कारण आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात प्रेम ओतलेलं असते. आणि एकदा चांगले पदार्थ झाले की भाऊ 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 सगळे जेवायला बसतात. काही ठेवत नाही आईसाठी, तरी आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या भावाला शंका येते, स्वयंपाकघरात जातो, आई सगळे आम्हीच खाल्लं ग, काही नाही तुझ्यासाठी, तू उपवासीच आहे. नाही बेटा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला तेव्हा माझं पोट भरलं बेटा. याला माय म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पहिला प्रश्न माय कौशल्यनं सुमंतजीला विचारला, कुछ खाया था मेरे बेटे ने. खाने के बारे में पूछ रहे क्या माँ. 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस तिघानं पाणी सुद्धा घेतलं नाही. जब चौथा दिन निकला श्रृंगवेरपुर पहुंचे जाई श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई. श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में तीनों पैदल गए. पायदळ शब्द ऐकला आणि माय कौशल्याने प्रश्न विचारला, रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. रात्री 12ला
नवनाथ भाऊ वर पाहिलं माय कौशल्यनं 12 वाजता आणि 12 वाजता वर पाहून पहिली प्रार्थना सूर्यनारायणाची. सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी सूर्यवंशी नारायणा माझा राघव जातो वना माझा राघव जातो वना रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला 14 वर्षे चटका बसणार नाही सूर्यदेवा याची काळजी घ्या. मग आईनं जमिनीकडे पाहिलं आणि जमिनीला नमस्कार करून प्रार्थना केली. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड प्राणी सांभाळावा कोदंड प्राणी सांभाळावा कोदंड प्राणी अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड प्राणी सांभाळावा कोदंड प्राणी अहो धरणी माय बहिणी सांभाळावे कोदंड प्राणी सांभाळावे कोदंड प्राणी सांभाळावे कोदंड प्राणी अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड प्राणी सांभाळावा कोदंड प्राणी सांभाळावा कोदंड प्राणी अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंडपाणी. हे माय कौशल्येचं प्रेम. आता पुढे पहा. सुमंत बाबा पुढे रात्री 12चा प्रसंग. दशरथजी जमिनीवर पडून आहे, डोळे मिटलेले आहे आणि सुमंत बाबाने नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही केने उदंड प्रणाम सुनत उठे उभा कुल नृपती कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. पहिला प्रश्न विचारला, मेरा राम कहाँ है? लखन कहा है बहु जानकी तीनों में से कोई नहीं आएगा सरकार 14 साल के पहले. एवढं ऐकलं. परिणाम राम राम कही राम 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 कही राम तनु परे हरे रघुवर विरह राहू गये सुरधाम. दृष्टांत संपला माझा. माय कौशल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं दशरथाचं प्रेम सांगतो त्यानं लेकासाठी प्राण सोडला. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत वडील घरी बसून असतात वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील मरण पावले केवढाही मोठा फोटो लावा वाड्यात, घराचं वजन आणि दरारा निघून जातो. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन
उनकी याद आती है याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल दोन काळ साजरे करण्यासाठी दोन घटकाची गरज आहे. राणे साहेब, माध्यान्ह काळ तिथे अर्थ पाहिजे, अंतकाळ याच्यासाठी परमार्थ पाहिजे. हे दोन शब्द लक्षात घ्या. माध्यान्ह काळ साजरा करायचा असेल अर्थाची गरज आहे, पण अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थाची गरज आहे. शब्द जवळजवळचे आहे. अरे परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? त्याच्यातच अर्थ भरलेला आहे. परम अधिक अर्थ आणि मग संधी होतो परमार्थ. अर्थ शब्दाचा अर्थ धन आहे आणि परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ करणे. मग श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. संपदा तयाची नसरे कल्पावती जोडविला भक्ती देवलाभ जोडविला भक्ती न सरे कल्पांते जोडविला भक्ती देवलाभ जोडले हे न सरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखले या परमार्थ महाधन जोडी देवाचे वगैरे वगैरे. घरी गेल्यावर पाहून घेणे. हा श्रेष्ठ श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी बरं का लाडगुरुजी. ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे तुम्हाला आठवल ते 42 पदार्थ एका जेवणात दुपारच्या वेळी. ते अर्थ आहे जिथे अर्थ. पण केवळ माध्यान्ह काळ साजरा करणे होडगर साहेब हा पुरुषाचा पुरुषार्थ नव्हे. आणि जर पुरुषाचा पुरुषार्थ माध्यान्ह काळ साजरा करणे या म्हणावा तर मानव आणि पशुतली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. कारण त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतोय. फरक जेवणामध्ये आहे. पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस, चारा, मुक्ता, फळी, मालाची पेटे, वाहता ती उंटे, तयासी तो काटे, भक्षावया, सुकरासी विष्टा, माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास, काय गोडी, स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. म्हणजे जेवण वेगवेगळं आहे. पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. म्हणून माध्यान्ह काळ नाही, अंतकाळ. हे जेवढं आपण मिळवतो ते सगळे इथे राहतं. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. तुम्ही म्हणा, मी म्हणा. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाई ठाई, सत्ता संपदा राहील ठाई पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल. तुका म्हणे तरी यम आज्ञा, तुका म्हणे तरी यम आज्ञा, म्हणे तरी यम आज्ञा.
ते जवळ हे सकाळी सिद्ध आहे का नाही, त्याचं ते शेवटचं आणि मधलं ध्रुपद काळ दुरी ठेला, काही ठोकाठोकी चालत नाही. विठ्ठल ठीक आहे, आपलं जास्त प्रेमाचं बोलणं आहे. हा, अंधेरे में छाया साथ नहीं देती. अंधेर म्हणजे फक्त अंधार न उजेड एवढं डोकं चालू नका. सत्तेत येणं हा प्रकाश, सत्तेतून जाणं म्हणजे अंधार. अंधारात सावली सुद्धा मदत करत नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही रात्री अंधारात जा, तुम्हाला न विचारता सावली गायब. तसं सत्ता जाऊ द्या, जे 5-50चं टोळकं फिरत होतं गायब. जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार. तूप संपलन गेला नाऱ्या. बस बस जाऊ द्या, हे चांगलं कळलं तुम्हाला. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे, संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा. हे अर्थ फक्त माध्यान्ह काळासाठी आहे, अंतकाळासाठी परमार्थाची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी जन्मभर केला. त्रास होतो, वाईट वागणाऱ्यापेक्षा चांगलं वागणाऱ्याला जास्त त्रास होतो. हे नीट लक्षात ठेवा. पूर्वीपासूनची पद्धत आहे, पूर्वीपासूनची. तिकडून जर झोकांड्या खात आलं तर हे बाजूला जातं, जाऊ द्या पेलेलं आहे. पण चंदनवाला बुवा दिसला की खेटून जातं, कारण हे काहीच करत नाही. तुम्हाला विरोधक वाढवायची गरज नाही, फक्त तुम्ही मोठे व्हा, आपोआप विरोधकाची संख्या वाढणार आहे. ते त्याच कामावर असतात. ते तुम्ही मोठा व्हा. तुम्ही मोठा झाला कशावरून? विरोधक वाढले यावरून. समजायचं आपण खूप मोठं झालो का, आणि तुमची निंदा झालीच पाहिजे बरं का निलेश भाऊ. निंदा नसल निंदा करणार तर भाड्यानं आणा वडकर साहेब, त्याला अंगणात झोपडं बांधून द्या. उद्या सकाळचा चहा, उपीट नाश्ता, दुपारचं जेवण, 3 वाजता चहा, त्याची व्यवस्था करा. फायदा काय? फायदा निंदक निहरे रखिये अंगण कुटी छवाये, बिना साबू बिना पाणी निर्मल करे सुभाये. तुम्हाला स्वच्छ करायचं काम जर कोण करत असेल तर निंदक करतात. आणि निंदकासारखं प्रेम जगात कोणीच करत नाही. वाईट वाटून घेत जाऊ नका, निंदा झालीच पाहिजे. कारण जे तुमची स्तुती करतात ना, त्याच्या हृदयात बसता तुम्ही, पण जे निंदा करतात ना त्याच्या डोक्यात असता. हे लक्षात. विभाग कळले ना तुम्हाला? तुम्ही भाविकांच्या हृदयात आहे पण विरोधकाच्या डोक्यात आहे. हृदयातलं कधी असतं कधी नसतं, पण डोक्यातलं 24 तास असतं. मग केवढे उपकार आहे त्यांचे. बरं, निंदेला विष्ठा म्हटलेला आहे. निंदेला विष्ठा. आईचं प्रेम राहणे साहेब बाळावर असू द्या तरी आई विष्ठेला हात लावत नाही. कवेलाचा तुकडा, पुठ्ठा, कागज याच्या द्वारा बाळाची विष्ठा काढते. पण निंदकाचं केवढं प्रेम आहे ते जिभेनं काढतात. अजून त्यानं काय केलं पाहिजे म्हणून निंदकाचे घर जरूर. कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनों भाई अरे सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनों भाई ये सच्चा एक झूठा, कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, मत करना किसकी
दोनों भाई एक सच्चा एक झूठा, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की। तुकोबारायाला विरोध झाला, इतका विरोध गावात राहू दिलं नाही। असं समजू नका, समाजाचा स्वभाव आहे जिवंत साधूची निंदा करणे। नमस्कार। मग घेते बाबा, बरं आहे का टोमॅटो? सोना आहे यंदा, मजा आहे। विठ्ठल हो ते गेलंच पाहिजे होते पुढं, कारण 2-4 वर्ष खाली आलते। बरोबर आहे का नाही? हा ठीक आहे। आता कोणती दिंडी निघाली, 2 संतांचं नाव घेतल्या जातं, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम आहे की नाही? कोणाला? ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला 2023 मध्ये गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर मिळालं नाही, गावात राहू दिलं नाही। भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराड्या डोंगर, दुष्काळ आटीला द्रविणीला मान स्त्री, एक अन्न अन्न करता मेली, सावकार की बुडाली। एक दिवस तुकाराम महाराज, आता त्याला इलाज नाही हा, एक दिवस तुकाराम महाराज भजन करून येत होते, त्यांचा बालमित्र भेटला रस्त्यात। जय हरी जय हरी, अरे काय मिळवलं विनांची पिळ्या बसला वाजवत, माझ्याकडे बघ 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरला, सगळ्या सुविधा माझ्याकडे आहे, संपत्ती हात जोडून माझ्या दारात उभी आहे, आणि तू असलेलं बुडवलं, सावकारकी बुडावली, दुकानाचं वाटोळे केलं, बायको मेली दुष्काळात, बसला या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर, काय मिळवलं जीवनात? ठीक आहे बाबा, मी काही नाही मिळवलं, पण काय तू सांगतोय 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरलेला आहे, सगळे अनुकूल आहे, पण कधी एखाद्या दिवस डोळे लावून विचार केला का मेल्यावर कोणती गाय दाव तोडून मागं लागणार आहे? या 100 एकरातलं किती एकर तुझं काय सांगतो? 100 एकर, 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, आणि 7 कोटी सोन्याची घरं रावणाला होती, तरी सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही। तुका चाची संपदा घर दगडाची जेथे 7 लाख तेथे विटेबंदी कोट घरी जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी एवढी संपत्ती रावणाची होती, पण मेला तेव्हा सांगा ते कवडी गेली नाही। महाराज, हा विचार मी केलाच नाही कधी। आता तुम्ही सांगाल तसं करतोय, काहीच करू नको, फक्त बदल कर। काय? आतापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला ना, हां, आता उद्यापासून लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात रंग। रंगी रंगे रंगी रंगे
धन्यवाद. फक्त एवढाच बदल कर. आजपर्यंत तू त्या लक्ष्मीच्या रंगात रंगला ना, 100 एकर ऊस न गाईचा गोठा सांगतो. आता उद्यापासून लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात तू रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. इथे श्रीरंगे संबोधन घ्यायचं नाही. ते एखाद्याचं नाव असू शकते श्रीरंगे आणि त्या श्रीरंग्याला सांगतात तू कोबार आहे हे श्रीरंग्या, असं नाही. इथे विग्रह करायचा. श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात रंग. मग लक्ष्मी कोणत्या सर्वांना माहिती आहे. 14 रत्न समुद्रातून निघाली त्याच्यात लक्ष्मी. आणि सर्वच्या सर्व लाईनला बसले होते होडगर साहेब. हिनं आपल्याला माळ घालावी. लाईन लावली. लक्ष्मी निघाली लाईनच्या पुढून हार घेऊन. हे लाईन मधले मुंडकं घालायचे हारात. अशान जमते का ते हार ती काढून घ्यायची हार. अशा जमते कुठं. तिनं पुढे देवाचा राजा इंद्र इथून पाहायला सुरुवात केली. लक्ष्मीनं म्हणला हा देवाचा राजा आहे, स्वर्गलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. थांबली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. का थांबली. विचार केला ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. पहिलं कीर्तन होडगर साहेबांच्या वडिलाचं झालं. या भागात ढोक महाराज माहीत नव्हतं. नदीपात्रात फार वर्ष झाली त्याला जमतेम पाहिजे. हा ना. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. मग हे 14 मरतात तर किती वेळा कुंकू पुसायचा कार्यक्रम करत बसायचा. केलं कॅन्सल इंद्र. तिथून पुढे ब्रह्मदेवाकडे पाहिलं. सत्यलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं याला सेकंड सॅटरडे नाही, रविवारची सुट्टी नाही, बकरी ईद नाही, 15 ऑगस्ट नाही, कायम गुंतलंय कामात. ब्रह्मदेवाचा कारखाना. तुम्ही आम्ही सगळी गाडगी मडकी त्याच्या कारखान्यातली आहो. एवढा चालू आहे. एकही दिवस बंद नाही. सरकारच्या नाकी 9 आणले.
सरकारनं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पहिल्यांदा कायदा काढला. 3 लाल त्रिकोण कुटुंबाची खूण, ते डफावर थाप मारून शाहीर लोक प्रचार करायचे, तेव्हा टीव्ही नव्हता. 2 किंवा 3 मुले, 3 आवरेना. कायदा दुरुस्त केला, हम दो हमारे दो, त्याच्याने आवरेना. मग हम दो हमारा एक. आता पुढं काय सुधारणा करते कोणास आपल्याला नाही धोका, तुमच्यासाठी सांगतोय बरं का नवनाथ भाऊ. आपल्याला कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, ब्रह्मदेवाचं वर्णन आहे. कुलाल हाडाचा जातीवंत कुंभार आहे बरं का रविदास, तू कुंभारच आहे गायक हा. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा परिचय, ज्याचा मुलगा चाहडी लावण्यात पटाईत आहे नारद, त्याचा हा पप्पा आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा करतो काय, अखंड घडवी तो मडके रे, म्हणून त्यालाही कॅन्सल केला. पुढे दुर्वासाकडे बघितलं, म्हणले पती करायला हरकत नाही, पण बाबाला अजून क्रोध आवरला नाही, केला दुर्वास कॅन्सल. त्याच्या पुढे परशुरामाला पाहिलं. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद आहे, पती करायला हरकत नाही, पण लक्षात आलं, मागचा आढावा घेतला. म्हणे यानं याच्या बापाचं ऐकून मायचं मुंडकं तोडलं होतं रेणुकेचं, जमदाग्नीचं ऐकून. लक्ष्मीनं विचार केला, जे पप्पाचं ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवल का जिवंत घरात, कशाला विकतो. तिथं होतं म्हणून सांगतोय सगळं, केलं कॅन्सल. भगवान शंकराकडे आले. शंकरजीला बघितलं, आपा महादेव बडादेव सबदेवन का बाबा, पती करायला हरकत नाही, पण याच्यासोबत फिरायला जाण्याची हिंमत नाही. का, याची मित्रमंडळी भूते बेताळे नाचेती, अर्चयुक्त उमापती, गज कर्म दातांबर, कंठी शोभे वासुकी हार. अर्चयुक्त उमापती, गज कर्म वासुकी हार. भूते वेताळणाचं ती हर्षयुक्त उमापती, म्हणून महादेवाने डावलला. सर्वात शेवटी भगवान विष्णूकडे, आणि भगवान विष्णूला पाहलं रविदास पागल झाली. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रविशेषी कळा लोपलिया लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया लोपलिया, कस्तुरी मनवात चंदनाची मोठी, कस्तुरी मनवात चंदनाची मोठी. रवी शशिका लोपलिया, लोपलिया, रवी शशिका लोपलिया, लोपलिया, कस्तुरी मनवात चंदनाची, कस्तुरी मनवात चंदनाची राजा सकुमार मदनाचा पुतळ्या, रविशेषी कळ्या लोपलिया, कस्तुरी मडवड चंदनाची उटी, रोळे माळे कंठी, वैजयंती पागल झाली स्वरूपाकडे पाहून. पुढे आली, भगवान विष्णू पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली. शेवटी भगवान विष्णूंनी सांगितलं, लक्ष्मी कितीही प्रयत्न केला तरी फक्त तुला माझ्या चरणाची सेवा मिळेल. हे ऐकलं आणि ती आनंदानं नाचू लागली. अभिमान सांडूनी पांडवा, सर्वस्वे करुणी सेवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली.
त्याचं कारण आहे नवनाथ भाऊ, सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं, पण लक्ष्मी भगवंताच्या चरणाला सुख मानू लागली. का? तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पाय सुख सर्व आहे, तुझे पाय सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे अनिक, तुका काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनिक, तुका म्हणे काही न मागे अनेक. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पाय सुख सर्व आहे, तुझे पाय काही न मागो आणि कन तुझे पायी सुख सर्व आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. सगळं जग ज्या लक्ष्मीत सुख मानतंय ती लक्ष्मी भगवंताच्या चरण सेवेत सुख मानते. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ये सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वमेन प्रचक्षते. सर्वच प्रकारचं सर्वच काळी सर्वच सुख ज्याला त्याला सर्व म्हटलेलं आहे. बाकी प्रपंचात जे सुख आहे ते उतरणार आहे बरं का लाड बाबा. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर. दोघाच्या मध्ये मधलं थांबलं तर मधलं पेटल एवढी रागीट दृष्टी असते. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात. पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं प्रपंचातलं जे सुख आहे ते उतरत जाणार आहे. परमार्थात याच्या उलट आहे. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, प्रतिक्षण वर्धमानम. आणि ते सुख भगवंताच्या चरणाजवळ आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. मग तू लक्ष्मीच्या रंगात रंगला. अरे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. आणि ते न करता काय बोलला असे पतंगे. इथे पतंग शब्द जरी आला घड्याळ झपाट्यानं पुढं चाललं नवनाथ भाऊ. पतंग म्हणजे ते मुलं उडवतात आकाशात तो कागदाचा पतंग नाही. पतंग नावाचा किडा त्याचा दृष्टांत दिला. एका विषयाने एकाचा नाश आहे. शब्द स्पर्श रूपरस आणि गंध हे पंचविषय सर्वांना माहिती आहे. शब्दे तो मृगविंदीला गजपते स्पर्शे सुखे भाविला. रूपे जान पतंग भृंगई तसा गंधेची संतोषला. मी नाही रससेविता मधुरी प्राणासी पावे भय. अहो पाचाही विषयासी सेविती त्याची गती ना कळे. हे कळलं सगळे. हो बन जा हो म्हणत जा बस. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंच भीरेव पंच. एकं प्रमादिस कथम न हन्यते यस्सेव्यते पंच भीरेव पंच. अली पतंग मृग मीन गज जलत एक याच. तुलसी उनकी कौन गति जिनके पीछे पाच. अली पतंग मृग मीन गज पतंग शब्द आहे इथे अभंगामध्ये. शब्दे तो मृगविंदीला. शब्द विषयाने हरणाचा नाश झाला.
ते गोड वाद्य वाजवतात, गवत दातात धरून हरण वाद्य मारला पारद्यानं बाण, मरून पडलं हरिण, खाली कोसळलं आणि पारद्याला म्हणू लागलं, बक्या देखत पारदे पुरा लगा दिया घाव, जब लग सास सरील में तब लग बंसी बजाव. शब्द विषयाने हरणाचा नाश झाला. स्पर्श शब्द येतो मृगविंदीला. गजपते हत्तीविषयी स्पर्श विषयानं गेला. हत्ती पकडणारे लोक मोठा खड्डा जेसीबीनं तयार, त्याच्यावर लाकडं, पुरा हत्ती खड्ड्यात जाईल असा खड्डा, त्याच्यावर लाकडं, त्याच्यावर पाला पाचोळ्या माती टाकून त्याच्यावर कागदाची 12 फूट उंचीची हत्तीन काळं फासलेली जिवंत वाटती खऱ्या हत्तीला. तो हत्ती त्या हत्तीनीजवळ येतो आणि लाकडं मोडून खड्ड्यात पडतो आणि मग त्याला काही दिवस बिना अन्ना पाण्याचा तिथे दुबळा करतात न क्रेननं बाहेर काढून मग सर्कशीत कामाला. स्पर्श विषयाने हत्ती. शब्द येतो मृगविंदीला. गजपते स्पर्शे सुखे रूपे जान पतंग. याकरता आला आपलं. काय बोलला अशी जमते ते बरोबर करतो ते आपल्याला सवय अभंग सोडवायचा. पतंग बरोबर करू. गंधेच संतोषला. भृंग तो भुंगा. 2 प्रकारचे कमळ आहे नवनाथ भाऊ. एक सूर्यविकाशणी आहे, एक चंद्रविकाशणी. सूर्यविकाशणी कमळ सकाळी उमलतं, रात्री बंद होतं. चंद्रविकाशणी रात्रीचं उमलतं. आणि त्या कमळामध्ये भुंगा शिरला मकरंद सेवन करण्यासाठी. सूर्य मावळाला तरी मकरंद सेवन करीत होता आणि ते कमळ मिटल्यावर भुंग्याच्या लक्षात आला आता अडकलो. पण म्हणला काय 2-4 महिने टिकणार आहे का? रात्र जाईलच. जाईल रात्र मग होईल सुप्रभात, सूर्योदयी स्फुटित होईल पद्मजात. कोशांतरी अली असे जव चिंतित आहे, विध्वंसिले करीवरे नलिनीस पाहे. रात्री हरण त्या हत्तीचा कळप तळात आला आणि एका हत्तीच्या पायाखाली ते कमळ आलं आणि भुंगा चिरडून मेला. गंध विषयाने भुंगा गेला. रस विषयाने मासा. मासा पकडण्याच्या 2 पद्धती आहेत. तुम्हाला जी आवडेल ती घ्या. एक गळ्यानं एक जाळ्यानं. बरं का? इथे गळ्याची सांगितली आणि ते गळे घेऊन गेलं पण त्याला ते आमिष पाहिजे ते आणलं नाही घरून. मग त्याला वाटलं काय ते इतके दिवस लांब जार गेल्यापेक्षा, म्हणून त्यानं ती वलसर जागा खोदली. तिथं त्याला ते लांब लांब प्राणी भेटले. काय त्याला म्हणतात तुमच्या भागात? वाळे. जमलं वाळे म्हणतात. कोणी दानवा, कोणी शिदड, कोणी गांडूळ. सत्यनारायणाच्या पोथीसारखं आहे. कोणी ईश म्हणतात, इष्टदेव. काल म्हणतात नारायण वगैरे. काय समजाना ते सापडलं त्याला. त्यानं विचार केला हे 6 इंच लांबीचं एका माशाला वापरायचं केवढं भारताचं नुकसान. म्हणून त्यानं अर्ध तोडलं, लावलं गळ्याला, फेकला गळ पाण्यात. मासा धावला. पाण्यातला संवाद आहे दोघाचा. ते जिवंतच होतं अर्ध. मताव 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 मेरे लिए. वाळ्या म्हणतं त्याला. मताव 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 मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए, बाहर खडा है तेरे लिए. याला म्हणतात फुटून या घसा मरण पावे. विषयाने मासा, स्पर्श विषयाने हत्ती, शब्द विषयाने हरिण, गंध विषयाने भुंगा आणि रूप विषयाने नाश झाला तो पतंगाचा. तो रॉकेलचा दिवा चिमणी. ते ज्योत त्या दिव्याला वाटतं लाडबाबा खाण्याचा पदार्थ असेल म्हणून त्याच्यावर झडप मारतो. दिवा याच्या खाण्याचा पदार्थ होत नाही, दिव्याच्या खाण्याचा पदार्थ पतंग होऊन बसतो. काय बोलला असी. कुठे कुठे अन्योन्याध्यास म्हटलेला आहे. अन्योन्याध्यास वेदांतामध्ये अन्याचा अन्यावर होणारा अध्यास याला म्हणतात
अन्योन्याध्यास. तरी अर्धाच मिनिट घेतो, हे काही समजून सांगायला लागेल ना. वडकर साहेब, जांभळाचं झाड उंच होतं, त्याच्या खाली पळसाचं झाड होतं. अन्याचा अन्यावर अध्यास, याला म्हणतात अन्योन्याध्यास. पळसाचं झाड डोक्या एवढं होतं आणि ते 25-30 फूट उंचीचं जांभळाचं झाड होतं. पळसाच्या झाडावर पोपट बसला होता, जांभळाच्या झाडावर भुंगा. जांभळ भुंग्यासारखं काळं असतं आणि पळसाला आलेलं फूल पोपटाच्या चोचीसारखं लाल असतं. हे डोळापुढे चित्र आणा बरं. पोपट हिरवा, पळस हिरवा, त्याच्यात मॅच झाला तो कलर, फक्त चोच दिसायची त्याला भुंग्याला. त्याला वाटायचं पळसाचं फूल आहे, पोपटाला वाटायचं पिकलं जांभूळ आहे. याचा त्याच्यावर, त्याचा याच्यावर अध्यास, याचं नाव अन्योन्याध्यास. ते खाली खाली येऊ लागलं. यानं चोच उघडायला सुरुवात केली, त्याला वाटलं उमललेलं फूल आहे, याला वाटलं पिकलेलं जांभळ आहे. आत आलं आणि यानं चोच बंद केली. बस जाऊ द्या, कळलं तुम्हाला. याचा त्याच्यावर, त्याचा याच्यावर. हे जसं तसं दिव्याचा ज्योतीवर. दिवाला वाटतं ही ज्योत माझ्या खाण्याचा पदार्थ आहे, तर ज्योतीच्या खाण्याचा पदार्थ पतंग होऊन बसतं. म्हणून काय भुलला असी, आपल्याला वाटतं आम्ही विषय भोगतो, पण विषय आम्हाला भोगतात. हे नसेल पटत तर मी विचारतो, दाताचा विषय सुपाऱ्या. खरं बोला, दातानी सुपाऱ्या संपवल्या का सुपाऱ्यानी दात संपवल्या? खरं बोलायचं बरं का लाडगुरुजी. अरे सुपाऱ्या अजून संगमनेरला ट्रकनं मिळेल, दात 32चे 32 गेले. म्हणजे विषय इंद्रियाला भोगतात, इंद्रिय विषयाला भोगत नाही. या न्यायानं काय भुललासी पतंगे, विषय ओढी भुलले जीव वगैरे. रंगे रंगे रे श्रीरंगे, हा जमते आता. काय भुललासी पतंगे, अरे ज्याच्या संबंधानं सुख, सुख म्हणजे काय, विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडुणी दोन्ही. इंद्रिय पाठवेता पाहिजे, विषय अनुकूल पाहिजे, आणि मग सुख वाटतं. नाहीतर बासुंदी गोड आहे पण हे हात लावत नाही वाटीला, घरमालकाला म्हणतं शास्त्रीजी ताकात भाकरी असेल तर द्या आम्हाला, का डायबिटीस आहे, त्याला सुख नाही. इंद्रियात पाठवे शक्ती पाहिजे, विषयाची अनुकूलता पाहिजे. म्हणून अनुकूल विषयाची प्राप्ती, इंद्रियाची पाठवेता, बुद्धीची स्थिरता, मग सुख वाटतं इथे. विषय आणि इंद्रियान मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडुणी दोन्ही. पण या इंद्रियाचा सांगात म्हणजे शरीर आहे. मग ते शरीर बुजगावणे चोरा रक्षण से बुजगावणे चोरा लक्षण से भासत देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा. देहादे काय खरा, याचंच भाषांतर म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. शरीर जायाचे ते बने, शरीर जायाचे ते बने, शरीर जायाचे ते बने, शरीर जायाचे शरीर जायाचे ते बने, शरीर जायाचे ते बने, धरिसी आभा
शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे 10:30 ते 12:30 आपला कार्यक्रम. हा बरोबर आहे, बरोबर आहे. आता भगवान सेठचा कार्यक्रम म्हणजे आमच्या घरातलाच आहे. थोडीशी विनंती करतो, ऊन तापलंय. ही पुढची मंडळी पुढे सरकून बसा, पुढे पुढे. ते बाहेर उन्हात उभे जे लोक आहे ना ते मग येतील. सरका सरका पुढे. विनंती, प्रार्थना आहे. तुम्ही आई बहिणी सरका थोडं. शाबा शाबा. अरे कोण कोणाचं ऐकतं भाऊ. एवढंच क्षत्र आहे, विनंतीला मान देतं. एवढंच क्षत्र आहे. हा नाही तर तिथं कुठं नाही चालत. सरकून घ्या पुढं. शाबा. ते पा सरकले पुढे. वा 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 सरकले पुढं सडक. आता विठोबा रखमाईच्या हाती बरं का रोहिदास. एक अर्धा मिनिट आमचे कैलास नाना तांबे कारखान्याचे आणलं कर ते आणलं का आपलं. तो कुठं आहे दिनकर. दिनू भाऊ इकडे. अरे ते तांबे नाना चेअरमन झाले ना कारखान्याचे. तो दिनकर कुठे आहे ड्रायव्हर. बोला त्याला. नाना इकडे या. आता ज्यांचं पुण्यस्मरण आहे तेही कारखान्याचे डायरेक्टर होते निवृत्ती पाटील ना. नानाचे वडील अण्णा सुरबान पाटील तांबे काट्यावर होते काम करायला. त्यांना काय माहिती माझा मुलगा चेअरमन होणार आहे. आज आणलं का ते. हा मग तेच ना. हे झालं की विठोबा रखमाईन मग चाल होईल. बरं काळजी करू नका. चाल देवा बरोबर करते. सारखं करणं सारखं. हा ना. अरे वा. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काढा तुम्ही फोटो त्यांचा काढा. तुम्ही काय एवढे पळत आले. तुम्ही झाले का चेअरमन. काय करावं आता. लय विद्यार्थी शिकवावं लागते मला दररोज. एवढा तास एवढा क्लास असतो. चला पेंटर काय बोलायचं आहे. हो ते सांगतो ना. ओळखलं मनातलं मी. बसा. सर्वांनी हात वर करा. असं एका तालात विठोबा रखुमाई. शाबास. हात वर. शाबास. थांबा टाळ थांबा. हा टाळी वाजवा. एक थांबा. एक अरे एक टाळ बंद करा रे. टाळा वाजू नका. हा हो हो माहिती आहे. हात वर. हा शाबा. एवढं शूटिंग कर भाऊ. असं एक. हा एक. वा वा धन्यवाद. चला चला. विठोबा रखुमाई. थांबा. चालही होते न हारही घेतो मी. हार बरेच आहे. सांगा कोण कोण म्हणते ते. बोला. नवीनला संधी द्या. बोला. रंगी रंगे रे श्री रंगे रंगी श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे
रंगे रंगे रे से रंगे रंगे रे से काय भुलाची पतंगे काय भुलाची पतंगे शरीर दाया जे ठेवणे शरीर दाया जे ठेवणे शरीर दाया जे ठेवणे शरीर दाया जे ठेवणे काय बोलासे पतंगे काय बोलासे पतंगे काय बोलासे पतंगे काय बोलासे पतंगे शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे घरीची अभिलाष जने धरीची अभिलाष अभिलाष जने धरीचे अभिलाष धरीचे अभिलाष अभिलाष धरीचे अभिलाष धरीचे अभिलाष धरीसिया भिलासे साहेब येतात 10 मिनिटात, तोपर्यंत आपलं आणि ते आले की बरोबर 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 माहिती आहे तुम्हाला. शरीर जाणार आहे बरं का रविदास, शरीर जायाचे ठेवण आहे दर्शी अभिलाष जेणे. अरे मग देह जर जाणारा आहे तर या देहाच्या संबंधाने जेवढा परिवार जोडला तो तरी तुझा आहे का? नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा हा परिवार नो हे
देहासी म्हणे मी, बरं का जॅकेटवाले, आमच्या आवडीचा मृदंगाचार्य आहे. या देहासी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे. हा? वा वा, जमलं आपल्या दोघातच ठेवा. या दयासी म्हणे मी, धन दारा पुत्र माझे. या देहाला मी म्हटलं की याच्या संबंधाने सगळे नाते गोते जोडल्या जातात. पण या संबंधाने जेवढा परिवार तू जोडला तो तरी तुझा. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे पुत्र मेरा है. ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. ससरा कहे जावाई मेरा है, धोंड्याचा महिना. सास कहे जावाई मेरा, ना ससरे का ना सास का, अरे ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना. बस कामापुरतं. नोहे नोहे तुझा हा परिवार. आणि मानलं तरी द्रव्ये दारा क्षणभंगुर, कारण शेवटच्या दिवशी यांचा उपयोग नाही. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं, हे लक्षात ठेवा. म्हणून नोहे तुझा हा परिवार, मानलं तरी द्रव्ये दारा क्षणभंगुर. यांच्यावर प्रेम करा, पण हे सोयरे माध्यान्ह काळासाठी एकत्रित आलेले असतात, एवढं लक्षात ठेवा. अंतकाळाच्या वेळेला उपयोगी पडणारा एकच सोयरा. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा, शरीर दयाचे ठेवरे, शरीर दयाचे ठेवरे. तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा. शरीर दयाचे ठेवरे, शरीर दयाचे ठेवरे, ठेवरे, ठेवरे. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. हे फक्त संपत्ती करता एकत्रित आलेले सोयरे धायरे, संपत्तीचे लोक. शेवटच्या दिवशी निर्वाणीचा एक पांडुरंग. तुका म्हणे तेथे सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. आता जे पेंटर धावत आले होते, नंतर मला हेतू कळला. वडगाव पांचे, गायकवाड आणि शांतारामजी, त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी या बाबाचा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवला 8 सप्टेंबरला. बरं का राणे साहेब, तुम्हाला जवळ आहे. 8 सप्टेंबर दुपारी 10 वाजल्यापासून सुरू होईल. तेव्हा कळलं मला का धावत आले ते, तुमच्या वतीनं. आणि मग आपले टाळकरी खाली बसतील. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा, जागेवर विनेकरी बसा, बसा. आता ज्यांची आपण वाट बघत होतो, नामदार विखे पाटील साहेब या ठिकाणी आलेले. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आता निवेदक निवेदन देतील, त्यानुसार पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल.
धन्यवाद. स्वर्गीय तीर्थरूप निवृत्ती सभाजी इलक पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आत्ताच आपण विदर्भरत्न रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला आणि ज्यांच्या आपण प्रतीक्षेत होतो असे महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपलंही इलक पाटील परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहोत. मंडळींनो, सर्वप्रथम स्वर्गीय तीर्थरूप निवृत्ती सभाजी इलक पाटील यांच्या प्रतिमेचं माननीय महसूल मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब पूजन करत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना खरं तर स्वर्गीय तीर्थरूप निवृत्ती सभाजी इलक पाटील जरी आज आपल्यात नसले तरी इलक पाटील परिवारानं त्यांच्या आवाजाची एक क्लिप जतन करून ठेवलेली आहे आणि ही ध्वनिफीत या निमित्तानं आज आपण ऐकणार आहोत. आज जरी निवृत्ती इलक पाटील आपल्यात नसले तर त्यांच्या आवाजाची ही आठवण कायमस्वरूपी इलक पाटील परिवाराकडे असणार आहे. मी विनंती करते या आवाजाची धुरा सांभाळणाऱ्या बांधवांना या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांना स्वर्गीय निवृत्ती सभाजी इलक पाटील अनुगताच्या रूपानं त्यांची ही क्लिप त्यांनी कैद केलेली आहे ती ऐकूयात. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले साऱ्यांची जिव्हाळ्याची लाडकी नेती कौटुंबिक नेती असे खासदार बाळासाहेब आपल्याला लाभले त्याबद्दल मी माझ्या गावाच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी प्रथम त्या दोन्ही नेत्याचं अत्यंत आदरपूर्वक असं मी स्वागत करतो आणि आभारही मानतो. माझं जीवन माझ्या वडिलांच्या बरोबर असताना एकूणच ते कमीत कमी 42 सालापासून सुरुवात झाली. पुढे सार्वजनिक कार्य करीत असताना प्रतापपूर गावामध्ये सहकारी सोसायटी नव्हती. समाज हा प्रतापपूर गावचा आमचा मागासलेला वंजारी समाज हा व्यापाऱ्यांच्या सावकारांच्या दरिद्र व्यवसायामध्ये भिडलेला होता. 47-48 नंतर माननीय पूज्य पद्मश्री विखे पाटील आमच्या गावातील थोर मंडळीसह ते वडिलांकडे ते आले. ते त्यावेळेला घोड्यावर येत असेल आणि ते आल्याच्या नंतर माझ्या वडिलांच्या बरोबर मी असल्यामुळे त्यांचे घोडे बांधण्याचे काम सुद्धा मी केलेलं आहे. आणि त्यातूनच राजकारणाच्या पहिल्या आणि सार्वजनिक काम करीत असताना प्रतापपूर सोसायटी मी स्थापन केली. कारण हे पद्मश्रीचं वाक्य होतं की सावकारी करा सोडून द्या, सहकार्या सोसायटी करा. बघ माझे मेवडे मारुती बाप्पा गायकवाड त्यांच्या मदतीनं त्या गावामध्ये जी संस्था काढली आणि त्या संस्थेचं ज्या वेळेला ती इमारत बांधली सहकार मंदिर या गावामध्ये उभं केलं. त्याचा उद्घाटनचा सोहळा पूज्य पद्मश्री. धन्यवाद. आताच आपण निवृत्ती इलक पाटील यांच्या आवाजाची ही क्लिप ऐकली. क्लिपमध्ये बाजूचा आवाज जरी येत असला तरी त्यांचा आवाजही आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि या निमित्तानं इलक पाटील परिवारानं हा आवाज कैद करून ठेवलेला आहे आणि या आठवणी सातत्यानं इलक पाटील परिवारासोबत आहेत. स्वर्गीय तीर्थरूप निवृत्ती सभाजी इलक पाटील यांना एकूण 3 सुपुत्र आणि 3 कन्यारत्न. श्री भगवानराव निवृत्ती इलक पाटील, श्री सुरेश निवृत्ती इलक पाटील आणि श्री बाळासाहेब निवृत्ती इलक पाटील अर्थात सर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे. स्वर्गीय
गभा हिराबाई शंकरराव पाटील आंधळे, त्याचबरोबर सौ वच्छलाबाई गंगाधर पाटील नागरे आणि सौ विजयाबाई विठ्ठलराव पाटील आंधळे असे 3 कन्यारत्न. या परिवाराच्या वतीनं आज हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इतका भरगच्च पद्धतीनं आयोजित करण्यात आला आणि पूर्ण जिल्ह्यासाठी एक वेगळा आदर्श इलक पाटील परिवारानं उभा केला. स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी निवृत्ती पाटील इलक, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते आणि विखे पाटील परिवाराशी नेहमीच एक वेगळं नातं होतं. या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांची आठवण खऱ्या अर्थानं सगळ्यांना होत आहे आणि त्यांची आठवण अमर राहावी म्हणून इलक पाटील परिवारानं एकूण 5 लाख रुपयांचा स्वर्गरथ या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या स्वर्गरथाचं लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इलक पाटील परिवाराच्या वतीनं आज केलं जाणार आहे. वरदविनायक सेवाधामचे सर्वेसर्वा हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतोय राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते या स्वर्गरथाचे लोकार्पण होत आहे. पंचकृषीत खरं तर एक वेगळी चर्चा आहे की जणू काही सप्ताह सुरू होण्याआधी सप्ताहाचं वातावरण प्रतापपूर परिसरात आलेलं आहे, कारण कैलासवासी निवृत्ती सभाजी इलक पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं रामायणाचार्य विदर्भरत्न हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य कीर्तन श्रवणाचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांसाठी ही सुसज्ज व्यवस्था इलक पाटील परिवारानं केलेली आहे आणि या निमित्तानंच आपले वडील तर वैकुंठाला गेलेले आहेत, पण गावामध्ये यानंतर कुणीही शेवटचा श्वास घेतला तर तितक्याच थाटामाटात त्याला स्वर्गरथामध्ये वैकुंठापर्यंत जाता यावं आणि म्हणून हा वैकुंठ रथ स्वर्गरथ या ठिकाणी इलक पाटील परिवारानं तयार केलेला आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री आणि अहमदनगरसह सोलापूरचे पालकमंत्री ज्यांच्यामुळे आपल्या योग जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींना, माऊलींना मिळत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच या अधिक मासानिमित्त पंढरपूर आणि तुळजापूरची वारी घडत आहे असे या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते स्वर्गीय तीर्थरूप निवृत्ती सभाजी इलक पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा स्वर्गरथ या